मंचावरती उपस्थित सर्व नेतेगण, निमंत्रित उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, वेळेचा अभाव आहे याची मला कल्पना आहे. इथे ज्या परिस्थितीमध्ये आपण उभे आहोत, संविधान आज आहे आणि म्हणून आपण आज सारा संविधानाचा सन्मान करत आहोत. पण जी गती चाललेली आहे, त्या गतीतून इथला असणारं संविधान राहील याची काहीच गॅरंटी देता येत नाही, हे लक्षात. इथली काहीच गॅरंटी देता येत नाही. आणि म्हणून इथला बहुजनवादी, फुलेशाह आंबेडकरवादी हा स्वतःला संविधानवादी म्हणतो. आज त्याच्यावरती जबाबदारी आलेली आहे की त्यांनी या संविधानाच्या संदर्भात जी काय भूमिका या ठिकाणी बीजेपी RSS मांडते ती सर्वसामान्य माणसांपर्यंत घेऊन जाणं आणि काळाने टाकलेली जबाबदारी ही आपण ओळखली पाहिजे. याच विरोधी पक्ष शिल्लकच राहिलेला नाही. कदाचित विरोधी पक्ष शिल्लक राहिला असता तर त्यांनी नकली प्रश्न उपस्थित केले नसते, तर त्यांनी असली प्रश्नाला हात घातला असता, हे लक्षात. तो डोनाल्ड ट्रम्प तिकडनं ओरडतोय की पाकिस्तानने 7 विमानं पाडली आणि इथला विरोधी पक्ष आणि राजकीय पक्ष मोदीला विचारायला तयार नाही की बा तर त्याला तरी उत्तर दे, नाही तर काय घडलं ते आम्हाला तरी सांग. पब्लिक करू नको. पण ते मान्यता प्राप्त राजकीय पक्ष आहे, त्यांची तरी बैठक घेऊन सांग. धर्माचं राजकारण चालतं. आम्ही इथल्या कुठल्या धर्माच्या विरोधात नाही, इथल्या कुठल्या जातीच्या विरोधात नाही. पण जग हे अजूनही हिटलरशाहीला विरोध करतोय, हे आपण असताना लक्षात. माझं मोहन भागवत यांना असताना विचार, तुम्ही इटलीचे असताना मुस्लिम, हिटलरला तुम्ही भेटून आलात की नाही 30 साली, हे असताना सांगा. हे तुमचे आदर्श आहेत की नाही याचं असताना सांगा. आणि एका काळी आणि आजही बैठकांमध्ये हिटलर आणि मुसोलिन हा आमचा असताना हिरो आहे म्हणून म्हटलं. दुसऱ्या महायुद्धाचा जनक होते तर हिटलर होता आणि मुसोलिन होता.
मोदी जो असणारा जगभर फिरतोय, आणि जे भारतीय बसलेले आहेत इतर देशांमध्ये त्यांच्या सभा घेतोय. आपण पाहिलं असेल की अमेरिकेने सांगितलं आम्ही असणारा H1B1 विजा हा रद्द करतो आहोत. आम्हाला असणारा आमची लोकसंख्या प्रोटेक्ट करायची आहे, तिला सुरक्षित करायची आहे. कशापासून सुरक्षित करायची आहे? बाहेरचा आलेला माणूस काही वर्षानंतर या देशाचा नागरिक होईल, आणि काही देशाचा नागरिक झाला तर उद्याची इथली सत्ता जर त्याच्या ताब्यात घेतली तर हा इमिग्रंट जो आहे, बाहेरचा आलेला माणूस जो आहे, तो या देशावरती राज्य करेल आणि आमच्या लोकांना गुलाम करेल. अशी परिस्थिती मोदीने फक्त भारतालाच नुकसान पोचवलेलं नाही, भारतालाच नुकसान पोचवलेलं नाही, तर त्यांनी जे भारतीय इतर देशामध्ये राहिलेले आहेत त्यांना त्या देशातून हकालपट्टी करण्याची परिस्थिती आणून त्या ठिकाणी ठेवली. उद्या त्यांची हकालपट्टी झाली तर इथे आल्याशिवाय राहणार नाही, आणि तुम्ही आम्ही सगळेजण मग त्यांना पोसायचं कसं याची चिंता आपल्याला त्या ठिकाणी. जगभर मोदी फिरला, रशियाचं कच्चं तेल मोदी जगभर अंबानी मार्फत विकत राहिला, रिलायन्स मार्फत विकत राहिला. पण जे काय 12 दिवसाचं युद्ध भारताचं झालं, 4 दिवसाचं युद्ध झालं असं म्हणा पाकिस्तान बरोबर, एक देश तरी तुमच्या बरोबर उभा राहिला का? इथल्या मनुवादी हिंदुत्वाला विचारतो, एक देश तुमच्या बरोबर उभा राहिला का? याचा असणारा खुलासा आज एकही नाही. का नाही? या देशाला आता खतरा म्हणून समजल्या जात हे लक्षात. या देशाचे जे राजकारण करतात आहेत सत्तेमध्ये RSS BJP आहे, त्यांना असणारा जग आता खतरा म्हणून समजायला लागलेला आहे. खतरा म्हणून त्या ठिकाणी समजायला लागलेले आहेत, आणि म्हणून एकही देश मित्रत्व करायला तयार नाही अशी परिस्थिती. जगभरात मित्र नाही अशी असणारी परिस्थिती. आणि आर्मी चीफ एका बाजूला म्हणतोय की 3 महिन्यामध्ये या ठिकाणी युद्धाचे दुसरं आपल्याला तोंड द्यावं लागेल. पाकिस्तानला मदत कोण करते? अमेरिका करते, इंग्लंड करते, फ्रान्स करते, जर्मनी करते, चायना करते, आणि रशिया सुद्धा करते अशी असणारी. रशियाला स्वतःचं युद्ध जिंकायचं असेल तर चायनावरती अवलंबून राहावं लागतं, आणि चायनाला अरुणाचल प्रदेश हा आपला प्रदेश आहे मग सिद्ध करून घ्यायचंय आणि ते भाग घ्यायचे. आज इथे धर्माची भांडणं चालली आहेत, जातीची भांडणं लावायचं चालली. इथला मीडिया जो आहे तू ह्याची चर्चाच करायला तयार नाही. त्याच्यावरती बोलायला तयार नाही.
आणि दुसऱ्या बाजूला आपण असताना बघितलं तर या देशातले राजकीय पक्ष संपवण्याचा भाग विडाच उचललेला आहे. खरीद फरोश करो. माझं रिझर्व्ह बँकेला असं आव्हान आहे, की मोदीने असताना नोटा बदलण्याचा कार्यक्रम केला. त्यावेळेस सांगण्यात आलं की 16 लाख कोटी अशा काहीतरी नोटा होत्या आणि रिझर्व्ह बँक स्वतःच सांगते की आम्ही असताना फक्त 15 लाख अमुक कोटी नोटा पुन्हा छापल्या. आणि हे त्या 1 कोटीचा असताना 1 लाख कोटीचा असताना जो फरक आहे नोटांचा तो गेला कुठे? दुर्दैवाने मी म्हणेन या देशातल्या विचारवंताबद्दल बाबासाहेबांनी जे त्यावेळेस म्हटलं होतं ते आज खरं व्हायला लागलं. तो म्हटला इथला इंटेलेक्च्युअल क्लास आहे, इथला विचारवंताचा वर्ग आहे. पण बाबासाहेब म्हणाले होते दुर्दैव आहे की ऑनेस्टी जी आहे, प्रामाणिकता जी आहे ती मिसिंग आहे, ती नाहीच आहे. ती त्याच्या स्वतःशी सुद्धा इमानदार नाही अशी असताना. आणि म्हणून जोपर्यंत हे संविधान आहे तोपर्यंत आपण असताना देश म्हणून जिवंत आहोत हे असताना लक्ष. एका स्कॉटलंडच्या असणाऱ्या सभासदाचा असणारा पार्लमेंट मधल्या सभासदाचा असणारा उदाहरण देऊन बाबासाहेब असं म्हणाले की तुमची इच्छा असेल की आमच्यावरती राज्य करा. त्याचं भाषण बाबासाहेबांनी तिथे असं मांडलं आणि त्यांनी असं मांडलं की तुमची इच्छा असेल की आमच्यावरती राज्य करावं, पण आमची इच्छा आहे की आम्ही स्वतंत्र राहायला पाहिजे. त्याचं काय? म्हटलं संघर्षाशिवाय दुसरा मार्ग नाही. काय का तुम्ही आमच्यावरती राज्य करायला बघाल आणि आम्ही स्वतंत्र राहिलं पाहिजे याच्यासाठी आम्ही लढत राहणार. संघर्षाशिवाय दुसरा काहीच अर्थ नाही. ए मोहन भागवत आवाहन करतो तुला, जे संविधान बदलतोय ते म्हणतोय, जे संविधान बदलतोय ते म्हणतोय 15 दिवसामध्ये तुम्ही दाखल केलेलं असणारं संविधान या देशामध्ये चर्चेला सुरुवात करा. हे बाबासाहेबांनी लिहिले म्हणून आम्ही म्हणत नाही. तुम्ही लिहिलेलं संविधान याच्यापेक्षा चांगलं असेल तर त्याची चर्चा होऊ द्या. आम्ही फक्त असताना संविधान बदलणार एवढंच फक्त बोलायचं आणि इथलं वातावरण तापवायचं. आणि संविधान बदलणार एवढंच म्हणायचं आणि वातावरण तापवायचं. इथल्या सगळ्या ज्यांना या देशाचं असणारं सेक्युलरिझम संपवायचा आहे, निधर्मीवाद संपवायचा आहे आणि धार्मिक वाद बसवायचा आहे, त्यांना माझं असणारं सांगणं आहे आपल्या बरोबर पाकिस्तानलाही सर आपल्या बरोबर पाकिस्तानलाही स्वातंत्र्य मिळालं.
ईस्ट पाकिस्तान, वेस्ट पाकिस्तान, 80% दोन्ही भागातली जनता ही मुस्लिम धर्माचे होते. धर्म हा त्यांचा आधार होता. पण 71 मध्ये 71 मध्ये वेस्ट पाकिस्तानने ईस्ट पाकिस्तानवरती अत्याचार केले. त्यांची असणारी लोकशाहीतली मेजॉरिटी त्यांनी असताना स्वीकारली नाही. युद्ध झालं, नवीन बांगलादेश निर्माण झाला. नवीन बांगलादेश या ठिकाणी निर्माण झाला. ताज उदाहरण आपल्याकडे आहे की धर्माच्या आधारित राष्ट्र हे कधी टिकत नाही. धर्माच्या आधारित राष्ट्र कधी टिकत नाही. राष्ट्र हे टिकतं समतेच्या जोरावरती. राष्ट्र हे टिकतं स्वातंत्र्याच्या जोरावरती. राष्ट्र हे टिकतं बंधुत्वाच्या जोरावरती, सन्मानाच्या जोरावरती. धर्मावरती टिकलेलं नाही. आणि म्हणून चॅलेंज आहे की आणा तुमची संविधान जे लिहिलं असेल